नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओ आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सध्याला जर पाहिलं तर संपूर्णकडे माहित असेल तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी 2026 म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू आहे. त्याच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि सगळीकडे ई-केवायसी करणं सुरू आहे. नेमका आता काय होतं की त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग असतील, ते जवळचे ऑनलाईन सेवा असतील किंवा आपल्या सरकार सेवेवरती जातात आणि तिथं साईट चालत नाही. त्यांची ई-केवायसी होत नाही. ई-केवायसी होत नाही, पण त्याच्यामध्ये ट्राय करून करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या वेळेस तुमचा व्हीके नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून थोडीशी माहिती सर्च केली की माहिती येते, पण पुढची माहिती प्रोसेस होत नाही. अशा ह्याच्यामध्ये काय होतं की तुमची ई-केवायसी तिथं अडथळा येऊ शकतो. त्याच्यामध्ये कंप्लीट होऊ शकत नाही. त्याच्यामुळं करणाऱ्यांनी आणि शेतकरी वर्गानं किंवा आपले सरकार सेवा केंद्र दोघांनी सुद्धा जर पोर्टल सुरळीत चालू असेल तरच ई-केवायसी करा. अन्यथा जे काही उगाच ताणून ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण की त्याच्यामध्ये जर ई-केवायसी मध्ये काय ते करत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम वगैरे आला तर त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम होऊ शकतो ई-केवायसी कंप्लीट होण्यामध्ये. त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका. पोर्टल सुरळीत चालू असेल तेव्हाच ई-केवायसी आहे. आता ई-केवायसी केव्हा करायची? शक्यतो जवळ जर तुमचं गाव जवळच असेल किंवा गावातच तुम्ही राहत असाल, तुमच्या जवळचे शेतकरी असतील, तर शक्यतो त्यांना सकाळी पहाटे 5च्या आसपास बोलवा. कारण की 5 ते 7 पर्यंत पोर्टल व्यवस्थित चालत आहे. सायंकाळी रात्री 10च्या नंतर ट्रॅक करण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्याच एरियामध्ये असाल तर. अशा पद्धतीने हे तुम्हाला टायमिंग थोडंसं चेंज करून तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे शेतकऱ्यांची. आणि शेतकरी वर्गांनी सुद्धा त्यांनी सांगलेल्या सूचनाचं थोडं पालन करा, की नाही उगं तिथंच बसून केवायसी करायचाच प्रयत्न करू नका. पोर्टल सुरळीत असेल तेव्हाच ई-केवायसी करा. ही झालं की ई-केवायसी कशा पद्धतीनं कोण्या टाईममध्ये करायची. अशा पद्धतीचं ही छोटीशी माहिती आहे. पोर्टल फक्त सध्या लोड असल्या कारणानं सकाळी फाटं व्यवस्थित चालत आहे. त्या पद्धतीनं आपलं नियोजन करून ई-केवायसी अशा पद्धतीनं करून घ्यायची आहे आणि हा शेतकऱ्यांचा जो काही प्रॉब्लेम येत आहे त्यांना असा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे 100% सोल्युशन आहे. कारण की जे सोल्युशन मी स्वतः पाळत असतो त्यावरतीच तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी पहाटे 5 ते 7 पर्यंत ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करा.